राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताबद्दल केला सनसनीखेज खुलासा. नमस्ते. आज या ठिकाणी मी प्रेस बोलवण्याचं कारण काय आहे तर स्वर्गीय कैलासवासी उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मृत्यूचं कारण हे संशयास्पद वाटतंय, म्हणून मी या ठिकाणी आपल्या प्रेसच्या माध्यमातून माहिती देत आहे. या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या ज्या वेळेला झाली त्यावेळेला नथुराम गोडसे हे RSSचे होते, हे सर्वांना माहितीच आहे. त्या पुढील काळात काही वरिष्ठ नेत्यांच्या हत्या झाल्या आणि त्यामध्ये संशयास्पद हे त्यांचंच नाव आहे. हे मी जे सांगते तुमच्या लक्षात यायला पाहिजे की हत्या कोणाच्या मार्फत, म्हणजे ज्या वेळेला महात्मा गांधी यांची हत्या झाली त्यावेळेला त्या RSSचे प्रमुख होते, त्यांनी त्यांच्या मनाशी विचार केला की या भविष्यकाळामध्ये आपण स्वतःहून कधी हत्या करायची नाही, हत्या नेत्यांच्या करायच्या पण इतराच्या मार्फत केल्या पाहिजे, म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपण गोळी मारायची. अशा प्रकारामध्ये स्वर्गीय पंतप्रधान इंदिराजी गांधी, स्वर्गीय पंतप्रधान राजीवजी गांधी आणि या भारतीय जनता पार्टीचे प्रमोदजी महाजन यांची हत्या, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांची हत्या, स्वर्गीय विनायकरावजी मेटे यांची हत्या, ज्या पद्धतीने महात्मा गांधींना मारलं परंतु ते डायरेक्ट मारलं, इनडायरेक्टली ह्या नेत्यांच्या हत्या त्या एका संस्थेनं घडवून आणलेल्या आहे. हे संशयास्पद आहे. सर्वसामान्याच्या तोंडामध्ये तेच आहे. आत्ता जे गुजरातमध्ये विजय रुपानी यांना मारण्यात आले, विजय रुपानी एक चांगले आणि धडाडीचे माजी मुख्यमंत्री होते आणि ते लंडनला विमानातून जात असताना त्या विमानात आजच्याच पोटारी बातमीला ते प्रसारित झाले की त्यांचं इंजिनचं सप्लाय होणारा पेट्रोल बंद करून ते विमान त्या ठिकाणी टेकअप घेतानाच पाडलं गेलं. म्हणजेच तुम्ही कोणाच्या माध्यमातून कोणाला मारताय आणि कुठल्या व्यक्तीला मारताय, म्हणजे जो काय रस्त्यात आडवा येईल तो आपला असू दे दुसऱ्याचा असू दे त्यांना ठार करणे, हेच उद्देश ह्या सत्ताधाऱ्यांचं, केंद्रातील राज्यातील सत्ताधाऱ्यांचं चाललेलं दिसून येत आहे, असं एकंदर दिसत आहे. याच पद्धतीने आमचे आत्तापर्यंतचे जे विरोधक होते, काही राजीवजी गांधी असतील, इंदिराजी गांधी असतील, या विरोधकांना मारलं गेलं, परंतु सत्ताधारी असणाऱ्या व्यक्तींना मारलं गेलं हे पहिल्यांदाच इतिहासामध्ये घडलं. यामध्ये स्वर्गीय अजितदादा हे विमान त्यांचं लँडिंग होताना त्या विमानामध्ये काही पेट्रोलचं कॅन ठेवलं होतं असं कळतं आहे. त्याच पद्धतीने त्यांच्या तांत्रिक बिघाड घडवून त्याचे ज्या वेळेला लँडिंग होतं त्या लँडिंगवर त्यांची चाकं ओपन होतात, ते चाकं अचानक ओपन झाले नाहीत. ते चाकं ओपन न झाल्यामुळं ते लँडिंग व्यवस्थित न झाल्यामुळं ते खाली जाऊन पडलं. त्यानंतर त्या रोजचे त्या विमानात असणारे कॅप्टन साहिल मदन आणि कॅप्टन श्याम म्हणून असं कोणतरी होतं आणि ते बदलून त्या ठिकाणी समित कपूर आणि संभावी पाठक हे त्या ठिकाणी आले. ज्यावेळेला ह्याच्यामध्ये फ्लॅट अटेंडंट मुलगी पिंकी माळी होती, तिला तिच्या वडिलांना काहीतरी सांगायचं होतं. त्यावेळेला त्या फ्लॅट अटेंडंटमध्ये तिला असं काही जाणून येत होतं काही घटना भविष्यात घडणार आहेत, परंतु ती वडिलाला सांगू शकली नाही, त्याचाही अंत त्या ठिकाणी झाला. माझं म्हणणं असं आहे की या सत्ताधाऱ्यांना सत्तेत येण्यासाठी विकास माध्यमातून त्यांना नाही आहे, विकास माध्यमातून पुढे यायचं नाही, तर त्या नेत्यांना टार्गेट करून त्यांना त्यांची हत्या घडवून तिथं आपण कब्जा करायचा ह्या माध्यमातून. आत्ताचं सध्याचं जे प्रकरण आहे अजितदादाचं, हे अजितदादाचं हा घातपातच झालेला आहे त्यांचा. त्यामुळे हा घातपात त्या ठिकाणी त्यांचे असणारे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मार्फत घडवून आणलेलं आहे असं TVच्या माध्यमातून बोललं जातं आणि त्याचा संशय सगळ्यांना आहे. कारण प्रफुल्ल पटेल हे अजितदादा गटाचे वरिष्ठ नेते होते, ते मूळतात गुजराती होते, कारण त्यांचे वडील व्यवसायासाठी गुजरातमधून गोंदिया भंडारमधून आले होते भंडारामध्ये. तर त्या ठिकाणी मूळ असणारे गुजरात राज्याचे हे प्रफुल्ल पटेल यांनी कोणाच्या तरी माध्यमातून अजितदादांना संपवण्याची सुपारी घेतली असा दाट संशय आहे. माझं वैयक्तिक मत आहे, इतरांचं नाही, परंतु अजितदादाला या RSSचे किंवा राष्ट्रीय नेते, RSSचे केंद्रातील नेते, RSSचे भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्यातील काही भाजपचे वरिष्ठ नेते आणि सध्या चांगल्या पदावर असणारे ह्या नेत्यांनी सगळ्या मिळून हा प्लॅन केला आणि तो प्लॅन व्हाया प्रफुल्ल पटेल यांच्यामार्फत घडवून अजितदादाची विमानात हत्या घडवून आणली. हे मी सांगणं छोटंच आहे, परंतु हे प्रसारमाध्यमातून ओपन होत लागलेलं आहे. माझं असं वैयक्तिक मत आहे
की भविष्यकाळामध्ये या भाजपला लोकांनी ओळखलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की ह्या विकासाची माणसं नाही तर ही लोकांना मारून विकासावर येतात. हे धोकादायक आहे. भविष्यकाळामध्ये ह्या लोकांनी ओळखून त्यांना भविष्यकाळात कसं ठेवायचं, काय करायचं याचं नियोजन आम्ही भविष्यकाळात करू आणि त्यांनी स्वतः दखल घेऊन बाबा विकास करण्यासाठी तुम्हाला अनेक माध्यम आहेत, परंतु लोकांना कोणाला तर मारून विकास करणं हे चुकीचं आहे. त्यामुळं भविष्यकाळामध्ये असले प्रकार कधी घडून घेणार नाही, कधी घडणार नाहीत अशी दक्षता सर्वसामान्य केली पाहिजे. त्याला वेगळं काहीतरी रूप केलं पाहिजे, वेगळं अडचण काहीतरी केलं पाहिजे नियोजन. त्यासाठी मी आज एक प्रेस घेऊन या माध्यमातून बोलतो की भविष्यकाळात आम्ही ह्याच्यावरती काहीतरी उपाय काढणार. धन्यवाद.